नमस्कार। सर्वप्रथम माझ्या आजी माजी सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार। मी प्राध्यापक मालोजी शिकारे आज प्रहार करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्यासमोर येतोय। सर्वांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे। मराठी व्याकरण त्याचा परिचय आणि राज्यस्तरावर येणाऱ्या ज्या परीक्षा असतात त्यामध्ये मराठी व्याकरण हा विषय काय असतो, तो किती रुक्ष आहे का सोपा आहे हे विद्यार्थ्यांना दाखवून द्यायचं आहे। अतिशय रुक्ष वाटणारा पण अतिशय मनोरंजनातून सोपा असणारा विषय आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विषय, याची ओळख मला विद्यार्थ्यांना आज करून द्यायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या मराठी व्याकरणामध्ये असतं तरी काय, जे दिलंय तेच मी तुमच्या पुढे मांडणार आहे। प्रथमतः त्यांना माझे वंदन आहे की ज्यांनी हे व्याकरण लिहिलं त्यांच्याकडचं व्याकरण मी तुम्हाला सोपं करून देतोय। मी म्हणजे त्यांच्या आणि तुमच्यामधला दुवा आहे। मग जे व्याकरणकार होऊन गेले प्रथमतः त्यांना मी नतमस्तक होतो आणि हा दुवा साधून तुमच्यापर्यंत जे काय आहे ते मी तुमच्यापर्यंत देण्याचं काम करतोय। अतिशय सोप्या भाषेत आणि मनोरंजनातून व्याकरण शिकण्याची ही पर्वणी आहे आणि या पर्वणीचा फायदा आपण करून घ्यावा हीच माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे। कारण स्पर्धेचा काळ आहे, स्पर्धेचं युग आहे। कमी वेळेत शिकून घेणे व्याकरण हा शिकण्याचा विषय आहे, शिकवण्याचा विषय आहे, तो पाठ करण्याचा विषय नाही। माझ्या 22 वर्षाच्या अध्ययन अध्यापनातून मंथन करून मी तो विषय विद्यार्थ्यांच्या गळी उतरवतो, अतिशय सोपं करून त्याला सांगतो। तर काय आहे नेमका विषय, मूळ मुद्द्याकडे येतो। मराठी व्याकरण याचा परिचय करून देताना मराठी व्याकरण हे सुसंगतपणे शिकायचं असतं। या मराठी व्याकरणामध्ये पहिलं प्रकरण आहे, त्याचं नाव आहे भाषा। भाषा प्रकरणापासून मराठी व्याकरणाची सुरुवात करावी लागते, कारण मराठी हा विषय भाषा विषय आहे, ती एक भाषा आहे। मग भाषेची उत्पत्ती, भाषा म्हणजे नेमकं काय, या भाषेमध्ये येणारे त्या भाषेचे प्रकार, भाषेचे गट, वेगवेगळ्या भाषा, मातृभाषा, बोलीभाषा, प्रादेशिक भाषा, अभिजात भाषा आणि प्रमाण भाषा, नेत्रपल्लवी भाषा, करपल्लवी भाषा, मुखपल्लवी भाषा म्हणजे नेमकं काय। या मराठी व्याकरणावर कोणी कोणी पुस्तकं लिहिली, त्याचबरोबर या मराठी भाषेमध्ये कोणकोणती पुस्तकं प्रथमतः उदयाला आली, यामध्ये असलेले प्रथम नेमकं काय, मग गद्यचरित्र असतील, पद्यचरित्र असतील, या सगळ्यांचा आढावा या प्रकरणामध्ये आपण घेणार आहोत। तदनंतर शिकायचं असतं, तिथून खरी व्याकरणाला सुरुवात होते आणि ते म्हणजे वर्ण प्रकरण। हे जरी पहिलीला शिकलो असलो तरी आता आपल्याला त्याचा चिकित्सक अभ्यास करायचा आहे। वर्ण म्हणजे काय, त्या वर्णाचे प्रकार किती, 3 प्रकार आहेत, स्वर, स्वरादी आणि व्यंजन। या स्वरांचे प्रकार, स्वरांची उच्चारस्थाने, व्यंजनाचे प्रकार, व्यंजनांची उच्चारस्थाने। स्वरादी म्हणजे नेमकं काय, का त्यांना स्वरादी म्हणतात, अगदी सोपं आहे। त्यापासून अक्षरे कशी बनतात, अक्षरे म्हणजे काय, जोडाक्षरे म्हणजे काय, आणि मग एक शब्द तयार कसा होतो। म्हणजे भाषेचा विकास होताना अगोदर वर्ण, नंतर अक्षर, अक्षराचा शब्द, शब्दाचं वाक्य, वाक्याचा परिच्छेद आणि परिच्छेदानंतर भाषा उदयाला येते। हा क्रम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। यामध्ये ते शिकायचे, शब्द कसा बनतो, अक्षरापासून शब्द बनतो, वर्णांचं अक्षर बनतं, अक्षराचा शब्द बनतो, शब्दांचं वाक्य बनतं आणि वाक्याचा परिच्छेद बनून भाषा तयार होते। मग एक शब्द दिला असता त्याची वर्णफोड कशी करायची, त्या शब्दांचा आकार विल्लेख क्रम ठरवायचा, अशा बऱ्याचशा गोष्टी या वर्ण प्रकरणात शिकायच्या असतात। ज्याला शब्दाची वर्णफोड येते मित्रांनो, त्याला पुढचं प्रकरण कळतं, ते म्हणजे संधी। संधी हे तिसरं प्रकरण आहे यामधलं। संधी म्हणजे नेमकं काय, 2 शब्द जर आपल्याला एकमेकांशी जोडायचे असतील तर पहिल्या शब्दातला शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण हे दोन्ही एकमेकांना जोडणे म्हणजे सांधणे म्हणजे संधी होय। मग यामध्ये संधीचे प्रकार किती, मुख्य प्रकार 3च आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी। आणि मग त्यामध्ये असलेले पोट नियम आपल्याला बघायचे असतात। स्वर संधीचे 5 नियम आहेत, त्यामध्ये उपनियम आहेत। व्यंजन संधीचे 11 नियम आहेत, त्यामध्ये त्याचे पोट नियम आहेत। त्यानंतर विसर्ग संधीचे 13 नियम आहेत, त्यामध्ये परत त्याचे पोट नियम आहेत। ह्या गोष्टी आपण जर शिकलो तर एकही प्रश्न त्याच्यावरचा जात नाही। मग येते शब्दांच्या जाती, शब्दांच्या मुख्य जाती किती, 2 गटांमध्ये वर्गीकरण आहे त्याचं, विकारी शब्द जाती, अविकारी शब्द जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद
क्रियाविशेषण शब्दयोग यावे, उभयान्वय यावे, केवल प्रयोग यावे, अशा 4 मुख्य शब्द जाती. प्रत्येकाचे उपप्रकार पण आहेत. नामाचे उपप्रकार 3 सर्व, नामाचे उपप्रकार 6, विशेषणाचे उपप्रकार किती तर 3. क्रियापदाचे प्रकार विचारले तर 2च सांगा, कारण सकर्मक आणि आकर्मक हे मुख्य 2 प्रकार आहेत. क्रियाविशेषणाचे 6 प्रकार आहेत. शब्दयोग याव्याचे 16 प्रकार, उभयान्वय याव्याचे 8 प्रकार आणि केवल प्रयोग याव्याचे 9 प्रकार. मग आपल्याला अचूक कळलं पाहिजे परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचं केवल प्रयोग यावे. त्यानंतर पुढे काय, मग पुढे येतं लिंग विचार. मराठीमध्ये असलेले 3 लिंग कोणते, वचन विचार 2च, एक वचन अनेक वचन, सामान्य रूप संकल्पना काय आहे, विभक्ती म्हणजे नेमकं काय आहे, विभक्तीमध्ये काय विचारलं जातं, किती विभक्ती आहेत, कारक म्हणजे काय, उपपदार्थ म्हणजे काय. मग असं सहज तुम्हाला जर प्रश्न दिला असता त्याची विभक्ती ओळखा तर तुम्ही काय लिहिणार. समजा असं दिलेलं असतं, देव तुझ्या दारी आलो गुणगान गाया, देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया. यामध्ये देवा शब्दाची विभक्ती कोणती, देवा शब्दाची विभक्ती कोणती, दारी शब्दाची विभक्ती कोणती. ज्या विद्यार्थ्याला हे कळलेलं असतं त्याला उत्तर लिहिणं अवघड नसतं. देवा म्हणजे ज्याला तुम्ही हाक मारली, संबोधलंय, उद्देशून बोललंय, त्याला म्हणतात संबोधन विभक्ती. आणि त्याचा कार्यकर्ता पण हाक सांगतो. अरे जेथे आले तिथे स्थळ जिथं सांगितलेलं असतं, कुठे आलो त्याला अधिकरण कार्यकर्ता म्हणतात. आणि तेथे असते सप्तमी विभक्ती. जो विद्यार्थी शिकतो, जो समजून घेतो, त्याला कोणतंही उत्तर लिहिणं अवघड नसतं. म्हणून मनोरंजनातून शिकायचे, विभक्तीचे कारकार्थ समजून घ्यायचे, विभक्ती आणि त्याचे उपपदार्थ समजून घ्यायचे. पुढे गेलं की काळ, काळाचे उपप्रकार. त्यानंतर असतं क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे अर्थ 4 आहेत. पहिला अर्थ आहे स्वार्थ, आज्ञार्थ, विध्यर्थ आणि संकेतार्थ. ज्याला 12 काळ आणि क्रियापदाचे 4 अर्थ समजतात त्यालाच फक्त मराठीतलं आख्यात विकार हे प्रकरण समजतं. म्हणजे आख्यात ओळखा असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्याला काळ आणि क्रियापदाचा अर्थ कळलेला असला पाहिजे. मराठी व्याकरणाची रचनाच अशी आहे, पहिल्या प्रकरणापासून शेवटच्या प्रकरणापर्यंत त्याचा सहसंबंध असतो. कोणतंही एक प्रकरण शिकून व्याकरण येत नाही. अगोदर सगळं व्याकरण एकदा शिकून घ्यावं लागतं आणि मग प्रत्येक प्रकरणाचा एकमेकाशी संबंध असतो. प्रत्येक प्रकरणातला उत्तरार्धाचा जो प्रश्न असतो, शेवटच्या उत्तरार्धात येणारा जो प्रश्न असतो, तो इतर प्रकरणांचा संबंध त्याच्याशी असतो. म्हणून सगळं व्याकरण एकदा शिकून घ्यायचं आणि मगच तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता येईल. विभक्ती, त्याच्यानंतर आख्यात विकार झाल्यावर प्रयोग संकल्पना येते. प्रयोग संकल्पना म्हणजे नेमकं तरी काय रे, प्रयोग. प्र म्हणजे विशेष आणि योग म्हणजे जुळणी, मांडणी, रचना. कर्ता कर्म क्रियापद यांची वाक्यातली योग्य रचना, योग्य जुळणी, योग्य मांडणी. शिकणारेत आपण ती मांडणी असते 3 प्रकारची मुख्यत्वे. म्हणून 3 प्रकार प्रयोगाचे केले जातात. एक कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 उपप्रकार, कर्मणीचे 5 उपप्रकार आणि भावेचे 3 उपप्रकार. त्यातही अंकी उपप्रकार आहेत. ते आपल्याला त्या प्रकरणात शिकायचे असतात. एकदम सोपं आहे. नेमकं काय असतं हे प्रकरणात मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे उदाहरणातून, की जे शिकल्यानंतर परत वाचावं लागत नाही. एकदा समजलं तर परत त्याचा अभ्यास करावा लागत नाही. त्यानंतर समास प्रकरण येतं. समास प्रकरण जरी हायस्कूलला आपण शिकलेलो असलो तरी पण याच्यामध्ये उपप्रकार शिकायचे असतात. समासाचे मुख्य प्रकार 4 आहेत. अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. अव्ययभाव समासाचे 3 प्रकार, तत्पुरुष समासाचे 8 प्रकार, द्वंद्व समासाचे 3 प्रकार आणि बहुव्रीही समासाचे 4 प्रकार आपल्याला त्यात शिकायचे असतात. या पुढे गेलं की शब्दसिद्धी प्रकरण येतं. शब्दसिद्धी म्हणजे मराठी भाषेत असलेल्या शब्दांचा अभ्यास. शब्द आले कुठून, तयार झाले कसे, बनले कसे, याचा अभ्यास म्हणजे शब्दसिद्धी. मग काही शब्द मूळ रूपात असतात त्यांना सिद्ध शब्द म्हणतात आणि काही मूळच्या शब्दांपासून बनलेले असतात त्यांना साधित शब्द म्हणतात. म्हणजे हे 2 प्रकार झाले. या सिद्ध शब्दामध्ये पुन्हा तत्सम शब्द, तत्सम शब्द, तद्भव शब्द, देश शब्द आणि परभाषीय शब्द येतात. तर साधित शब्दामध्ये उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, अभ्यस्त शब्द आणि सामासिक शब्द हे 4 प्रकार येतात. अशा या प्रकारांचा अभ्यास करून आपल्याला परीक्षा देणारा प्रश्न असतो तो म्हणजे
दिलेला शब्द असतो, हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो असा प्रश्न असतो. समजा दिलेला शब्द असेल पर्ण, पर्ण हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो? तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशज शब्द का परभाषीय शब्द? तर तो आहे तत्सम शब्द, कारण तो संस्कृतातून जसाच्या तसा मराठीत आलेला आहे. मग अशा प्रकारचा प्रश्न असतो. प्रतिदिन हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर प्रतिदिनमध्ये प्रति हा उपसर्ग जोडला गेलेला आहे, म्हणून तो उपसर्ग घटित शब्द आहे. लुटू लुटू हा शब्द कोणत्या प्रकारात येतो? तर तो अभ्यस्त शब्दामध्ये येतो. हा अभ्यास आपल्याला त्याच्यात शिकायचं आहे सगळं. हे एकदा शिकून घेतलं की सगळं येतं, पण एकदा बारकाईने व्याकरण एकदा शिकावंच लागतं. त्यानंतर येतो वाक्य विचार. या वाक्य विचारामध्ये खूप गोष्टी शिकायच्यात. वाक्य म्हणजे काय? वाक्य कसे बनते? मित्रांनो, वाक्य हे शब्दांचे बनत नाही, वाक्य हे पदांचे बनते. हे मी वेळोवेळी सांगत असतो मुलांना, कारण शब्द अक्षरांचा शब्द बनतो. शब्द केव्हा म्हटलं जातं शब्दाला? जेव्हा तो एकटा असतो, कुठेही वाक्यात नसतो, तेव्हा त्याला शब्द म्हणतात. पण तोच शब्द जेव्हा वाक्यात वापरला जातो, वाक्यात त्याला जागा मिळते, स्थान मिळतं, पद मिळतं, तेव्हा त्याला पद म्हटलं जातं. वाक्यात येताना शब्द वेगवेगळी रूपे घेऊन येत असतो. या सगळ्या शब्दांना पदे म्हणतात. वाक्य हे पदांचे बनलेले असते. प्रत्येक पद काहीतरी काम करत असते, यावरून त्या शब्दाचा प्रकार ठरत असतो. कोणी क्रिया सांगण्याचं काम केलेलं असतं, त्या पदाला आपण क्रियापद म्हणतो. कोणी क्रियेची माहिती सांगण्याचं काम केलेलं असतं, त्याला क्रियाविशेषण म्हणतो. कोणी नामाची माहिती सांगण्याचं काम केलेलं असतं, त्याला आपण विशेषण म्हणतो. कोणी नामाच्या ऐवजी येऊन त्याचं काम केलेलं असतं, त्याला सर्वनाम म्हणतो. आणि कोणी कशाचं तरी कोणाचं तरी नाव सांगितलेलं असतं, त्याला आपण नाम म्हणतो. म्हणून या शब्दांच्या जाती त्यावरून पडलेल्या आहेत. असो द्या, वाक्य हे पदांचे बनते इथपर्यंत झालं होतं. वाक्य म्हणजे काय? या वाक्याचे मूलभूत घटक किती किंवा मूळ घटक किती? 2 घटक वाक्याचे मूळ घटक आहेत. एक उद्देश्य आणि विधेय, त्यावरून उद्देश्य विस्तार, विधेय विस्तार, उद्देश्य विभाग आणि विधेय विभाग, उद्देशाचा अंग आणि विधेयाचा अंग, अशी 2 अंगे, 2 विभाग आणि 2 मूळ घटक वाक्याचे तयार झाले. मग हा भाग पाहिल्यानंतर मग पुढे जायचं असतं. मराठी व्याकरणामध्ये वाक्याचे वेगवेगळे प्रकार कोणते? मग हे गोष्टी कळल्या पाहिजेत. विधानार्थी वाक्य कशाला म्हणतात? विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, त्याचबरोबर केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य यांचे उपप्रकार आहेत. आपल्याला सगळे प्रकार बघायचे आहेत. मिश्र वाक्यामध्ये असलेले वेगवेगळे प्रकार बघायचे आहेत. या वाक्य प्रकारात आपण बघणार आहेत. त्यातलाच दुसरा जो त्याचा उपघटक असतो तो म्हणजे वाक्य रूपांतर. एका वाक्यातून दुसऱ्या वाक्यात जायचे. होकारार्थीचं नकारार्थी कसे होईल? उद्गारार्थीचे विधानार्थी कसे होईल? प्रश्नार्थीचे विधानार्थी कसे होईल? विधानार्थीचे प्रश्नार्थी कसे होईल? केवलचं मिश्र, मिश्रचं केवल, संयुक्तचं मिश्र, मिश्रचं पर संयुक्त, असं आपल्याला प्रकार बदलायला सांगितला जातो. तेव्हा ते परीक्षेत आपल्याला ते घेण्यासाठी शिकायचं असतं. त्यानंतर येतं वाक्य संश्लेषण. 2 किंवा अधिक वाक्य वेगळी वेगळी दिले असतात, त्याचं एक वाक्य बनवणे, याला वाक्य संश्लेषण क्रिया म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा घटक येतो वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करण म्हणजे वाक्याचे जे काही घटक असतात, 2 विभागामध्ये येणारे वेगवेगळे जे घटक असतात, त्या घटकामध्ये त्या वाक्यातील शब्दांची विभागणी करणे, याला म्हटलं जातं वाक्य पृथक्करण. जो तो शब्द आपण त्या रकान्यात म्हणजे त्या घटकामध्ये टाकायचा असतो, म्हणजे त्याची विभागणी करायची असते, त्या वाक्याचं विच्छेदन करायचं असतं, त्याला वाक्य पृथक्करण असं म्हणतात. एकदम सोपे प्रश्न त्याच्यावरती येतात, पण ह्या घटकापर्यंत आपल्याला पोचणं गरजेचं असतं. याच्याही पुढे गेलं की मग विरामचिन्हांचा अभ्यास असतोय छोटंसं, पण माहिती नसेल तर ते आपल्याला येत नाही. छोट्या छोट्या गोष्टींना व्याकरणात हात घालावा लागतो. मग विरामचिन्हाचे प्रकार किती? लेखनातील चिन्हे इतर किती आणि कोणती? मग विरामचिन्हाचे प्रकार आपण 9 सांगितलेले आहेत. त्या 9 प्रकारच्या विरामचिन्हांचा उपयोग कुठे केला जातो वाक्यामध्ये, ते यामध्ये शिकायचं असतं. विरामचिन्ह झाल्यानंतर मग आपण आणखी पुढच्या भागाकडे जातो, ते म्हणजे भाषेचे अलंकार. भाषेच्या अलंकाराचे प्रकार किती? असाही प्रश्न विचारला जातो तुम्हाला.
मग अलंकार म्हणजे नेमकं आहे तरी काय? अहो, भाषेला सुंदर बनवणारे घटक म्हणजे भाषेचे अलंकार. मग ते घटक असतील तरी कोणते? भाषेच्या रचना, की ज्या रचनांमुळे भाषा सुंदर बनते, भाषा गोड वाटू लागते, भाषा तासनतास ऐकावीशी वाटते, अशा रचनांना म्हणतात भाषेचे अलंकार. भाषेची शोभा वाढवणारे गुणधर्म म्हणजे भाषेचे अलंकार. आणि ह्या रचना भाषेच्या दोन प्रकारच्या असतात. एक शब्दांची रचना आणि दुसरी अर्थाची रचना. यावरून भाषेच्या अलंकाराचे दोन प्रकार केलेले आहेत आणि ते म्हणजे शब्दालंकार आणि अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये 3 अलंकार आहेत, ते म्हणजे अनुप्रास, यमक आणि श्लेष. अर्थालंकारामध्ये 22 अलंकार आहेत. पहिला अलंकार आहे उपमा, दुसरा उत्प्रेक्षा, तिसरा अपनोती, चौथा रूपक, पाचवा व्यतिरेक, सहावा अनन्वय, सातवा अतिशयोक्ती, आठवा दृष्टांत, नववा स्वभावोक्ती, 10वा भ्रांतिमान, 11वा ससंदेह, 12वा अर्थांतरन्यास, 13वा अन्योक्ती, 14वा पर्यायोक्त, 15वा विरोधाभास, 16वा असंगती, 17वा सार, 18वा व्याजस्तुती, 19वा व्याजोक्ती आणि 20वा चेतनगुणोक्ती, 21वा विभावना आणि 22वा विशेषोक्ती. असे 22 अर्थालंकार आहेत. मग या अलंकाराची रचना जर आपण शिकून घेतली तर त्याची उदाहरणं पाठ करावी लागत नाहीत, अजिबात नाही. मग नेमकं उदाहरण येतं तरी कसं? आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. या वाक्यामध्ये, या ओळीमध्ये कोणता अलंकार आहे असं म्हटलेलं आहे? तर आपल्या जीवनाचा आनंद आणि सुगंध या दोन गोष्टीची तुलना केलेली आहे आणि दोन्हीमध्ये परीनं दाखवलेलं हे साम्य. सुगंधा परी दरवळावा म्हणजे सुगंधासारखा आनंद दरवळावा. याला गोष्टी शिकून घ्यायच्यात आपल्याला. म्हणजे रचना अशी आहे साधी साधी, आनंद हा सुगंधासारखा दरवळत राहावा. म्हणजेच उपमेय उपमानासारखे आहे असे वर्णन केलेले असते, तेव्हा उपमा अलंकार होतो. म्हणून ह्या उदाहरणात उपमा अलंकार आहे. म्हणजे प्रत्येक अलंकाराची फक्त रचना समजून घ्यायची असते, कशी रचना केलेली असते यावरून अलंकार ओळखतात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. या ओळीतील अलंकार ओळखा. अहो, अमृत आणि देव, देवाचं नाव या दोन्हीमध्ये तुलना केली तर अमृतापेक्षाही देवाचं नाव गोड आहे असं सांगितलेलं आहे. ह्या गोष्टी कळल्या ना, म्हणजे देवाचं नाव हे उपमेय आहे आणि अमृत उपमान आहे. पण उपमानापेक्षाही उपमेय श्रेष्ठ असेल तर व्यतिरेक अलंकार होतो. यालाच तर म्हणतात अलंकार. शिकूया, सगळं शिकूया. इतके सोपे असतात हे अलंकार. नुसतं ओळ किंवा वाक्य वाचल्याबरोबर तुम्हाला अलंकार कळेल हा माझा विश्वास आहे. कारण उदाहरणं पाठ करत नाहीत आपण, उदाहरणं वाचायची नसतात, रचना समजून घ्यायच्या असतात. आलेले 100 उदाहरणं जरी आले तरी तुम्हाला ते सोडवता आले पाहिजेत. यानंतर येतं वृत्तप्रकरण. वृत्तप्रकरण जे आपण शिकलो परंतु त्याच्यावर प्रश्न येतो आणि आलाच तर सोडवता आला पाहिजे. वृत्त म्हणजे नेमकं काय? कोणत्याही पद्यामध्ये जी लयबद्ध रचना असते त्याला वृत्त म्हणतात. कारण लयबद्ध रचना जर नसेल तर तालासुरावर म्हणता येत नाही, गाता येत नाही. आणि ते पद्यामध्येच ही रचना असते. म्हणून वृत्त आहे तर पद्य आहे आणि पद्य आहे तर त्यात वृत्त आहेच, हा त्यांचा संबंध असतो. मग ह्या रचनेचे प्रकार बघायचे. वृत्ताचे प्रकार आहेत 3: अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त आणि छंदवृत्त. मग या अक्षरगणवृत्तात येणारे 15 अक्षरगणवृत्ते, मात्रावृत्तात येणारे 16 मात्रावृत्ते आणि छंदवृत्तात येणारे 4 छंदवृत्ते यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कारण त्यात आपल्याला विचारलं जातं जसा भुजंग प्रयात या अक्षरगणवृत्ताच्या प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात, भुजंग प्रयात या अक्षरगणवृत्ताचे खालीलपैकी गण कोणते, भुजंग प्रयात या अक्षरगणवृत्तामध्ये येते कितव्या अक्षरावर येते. मग हे प्रश्न आपल्याला येतील कसे? आपल्याला प्रत्येक अक्षरगणवृत्ताची मात्रावृत्ताची ओळख करून त्यामध्ये घ्यायची आहे. मग वृत्त प्रकरणामध्ये येणारे हे प्रश्न होते. छंदवृत्तावर येणारे प्रश्न असतात. अभंग हे कोणत्या प्रकारचे वृत्त आहे? किती साधा प्रश्न आहे हा. मग अभंग 3 प्रकारच्या वृत्तात कोणत्या वृत्तात येतो? तर तो येतो छंदवृत्तामध्ये. मग अभंगाचे 2 प्रकार कोणते? तर मोठा अभंग आणि लहान अभंग. सहज विचारतात मोठ्या अभंगाला किती चरण असतात आणि लहान अभंगाला किती चरण असतात. दुसरं वृत्त येतं छंदवृत्तामध्ये ओवी. ओवीमध्ये 2 प्रकारच्या ओव्या सांगितलेल्या आहेत, पौराणिक ओव्या आणि आधुनिक ओव्या. मग पौराणिक ओव्या म्हणजे संत साहित्यातल्या ओव्या,
पुराण ग्रंथातल्या ओव्या, संस्कृत ग्रंथातल्या ओव्या. अहो ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या म्हणजेच पौराणिक ओव्यामध्ये येतं. आता विश्वात्मके देवेने वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान. हे ओवी ज्ञानेश्वरांची पसायदानाची, ही आहे तुमची पौराणिक ओवी. मग आधुनिक ओवीमध्ये काय येतं तर ह्या मुखोद्गत असलेल्या ओव्या आहेत, त्याला स्त्रीगत ओवी असं म्हटलं जातं. लोकगीतातल्या ओव्या म्हणजेच आधुनिक ओव्या. जसं आपली सर उदाहरण द्यायचं म्हणलं तर बहिणाबाई नथुजी चौधरी खानदेश कन्या कवयित्री यांच्या ज्या ओव्या आहेत आपल्यापुढे आज येत असलेल्या आणि आपल्या सगळ्यांच्या ओठावरती गुंजणाऱ्या ह्या ओव्या, या सगळ्या आधुनिक ओव्यामध्ये येतात. किती सुंदर रचना आहे त्याची. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके मग मिळते भाकर. 4 चरणाची ही ओवी आहे त्यांची. किती सुंदर वाटली ऐकायला. मन वडाया वडाया उभ्या पिकातला ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. हे त्यांच्या मनावरच्या ओव्या. अहो अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी 3 झोका झाडाले टांगला. खोपाईन लाईनाला जसा गिलक्याचा कोसा, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. इतक्या सोप्या भाषेत सुंदर उद्बोधन करणाऱ्या कवयित्री आणि आपल्या ओव्याच्या रूपाने त्यांनी ते आपल्या पुढं मांडलं आहे. म्हणून ह्या आधुनिक ओवीमध्ये येतं. तिसरी रचना येते छंदवृत्तातली, त्याला अनुष्टुप म्हणतात. अनुष्टुपच्या नंतर चौथं येतं छंदवृत्तामध्ये मुक्त छंद. ही ती आजच्या काळातले जे नवकवी आहेत ते सगळे मुक्त छंदात कविता करतात. मुक्त छंदामध्ये तेच असतं. म्हणजे हे कळलं पाहिजे आपल्याला नेमकं हे कोणत्या प्रकारचं वृत्त आहे. अक्षरगण वृत्त का मात्रा वृत्त का छंद वृत्त. अहो मग मुक्त छंद म्हणजे नेमकं काय. छंद वृत्तातलं चौथं वृत्त म्हणजे मुक्त छंद आहे. मुक्त छंद हा चौथा प्रकार नाही आहे, वृत्ताचा चौथा प्रकार नाही. बऱ्याच मुलांचा अभ्यास करताना घोटाळा होतो. तो छंद वृत्त या तिसऱ्या प्रकारातला चौथा प्रकार आहे. मग मुक्त छंदामध्ये काही अटी सर्व शिथिल असतात रचनेच्या बाबतीतल्या, ते शिकवताना मी सांगणार आहे. पण उदाहरण म्हणून सांगतो, ज्या आपल्या मनात आलेला विचार हा लयबद्ध रीतीने मांडून देणे, कुठल्याही प्रकारचं बंधन न पाळता मांडणे किंवा रचना करणे, याला म्हणतात पद्यातले मुक्त छंदाची रचना. मग मुक्त छंदामध्ये जसं मनात आले विचार तसे मांडून दिलेले असतात. हंबरुनी वासराले चाटते जावा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळामध्ये मायेचा माझ्या आटला होता पाना. पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसते माझी माय, दिसते माझी माय. बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्याल पाणी, सांग म्हणे राजा तुझी कवा दिसल राणी. भरल्या डोळा पाहिन म्हणते दुधावरची साय, तवा मले दुधामध्ये साईमध्ये दिसते माझी माय. इतकी सुंदर रचना होई. जसं मनात आलं तसं ते मांडून दिलं जातं. यालाच तर म्हणतात मुक्त छंद. आहे का कुठलं काही बंधन आहे. ती रचना फक्त यमक जुळवून आपण मांडून देतो, तिला लय निर्माण होते आणि काहीच बंधन नाही, त्या होतं मुक्त छंद होतो. अशा प्रकारे मुक्त छंद पुढे जातो आपण. याच्या पुढे जर गेल्यानंतर एक जास्त महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे शब्द संपत्तीचा. की आजपर्यंत तुम्ही मराठीमध्ये शिकला आहात, मराठी तुमची बोली आहे. जसं म्हणतात लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. सुरेश भट, वा. लाभले भाग्य आम्हास बोलतो मराठी, ही त्यांची कविता. अहो कुसुमाग्रजांनी लिहिलेली तशीच कविता आहे. माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी,
अवनात होई माथा मुखी उमटते ओवी माझ्या मराठी मातीचा लावाला लाटास टिळा हिच्या संगाने जागतील माया देशातील शिळा। काय माझी मराठी, ज्ञानोबा बाहुलीनं तेच म्हटलंय, माझ्या मराठ्याची बोलू कौतुके परी अमृता ते पैजा जिंके। मग एवढ्या सुंदर मराठीचा अवमान का? आणि म्हणून त्या मराठीचा आपल्याला सर्वांना आदर ठेवायचा आहे मित्रांनो। तेच मराठीत जगलो, त्याच मराठीत बोलतो, त्याच मराठीला प्राशन करूया, तिलाच जतन करूया, तिलाच जगूया, आपणही जगूया। आणि म्हणून मराठीचा अभ्यास निवळ अभ्यास नाही मित्रांनो, तिचं रक्षण करूया, तिला जतन करण्यासाठी तिचा अभ्यास करा, कारण मराठीची अवहेलना होताना दिसते, हेच माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे। म्हणून मित्रांनो, अभ्यास कसा करायचा, मराठी व्याकरण कसं शिकायचं आणि मराठी आपली शुद्ध कशी बनवायची, तिला चांगलं कसं ठेवायचं। माझी मराठी लाजरी साजरी, माझी मराठी लावण्य आहे मराठीमध्ये माझ्या, म्हणून ही मराठी माझी अशीच राहिली पाहिजे, तिचं सुंदर रूप असंच देखणं राहिलं पाहिजे। अरे जगात माझी मराठी खरंच देखणी आहे। आणि म्हणून जास्त तुम्हाला भावूक करत नाही मी, परंतु स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने जर अभ्यास करायचा असेल तर मराठीचं व्याकरण अतिशय मनोरंजनातून माझ्याकडून शिकून घ्या। मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी यातून देईल। प्रश्न विचारण्याची संधीसुद्धा मी माझ्या पुढच्या विद्यार्थ्यांना देणार नाही। याचं कारण असं की प्रश्नच निर्माण होणार नाही आणि प्रश्न राहणारच नाही। अशा पद्धतीनं प्रत्येक घटक अगदी विश्लेषणात्मक, अगदी पूर्णपणे त्याचं विच्छेदन करून शिकवत असतो। पार घटकाच्या शेवटापर्यंत मी तुम्हाला घेऊन जाईल याची ग्वाही देतो। म्हणून प्रत्येकाने आता या संधीचा फायदा घ्या। काही विद्यार्थी याच परीक्षा देताना बहिस्थ विद्यार्थी असतात, घरी राहून अभ्यास करतात, काम करून अभ्यास करत असतात, कुठे ते क्लास करत नाहीत किंवा मार्गदर्शनही त्यांना नसतं। अशा विद्यार्थ्यांसाठी ही आलेली पर्वणी आहे, त्यांनी या व्हिडिओचा जरूर फायदा घ्या आणि आपलं भवितव्य घडवून घ्या। जर माझ्या मराठीमुळे जर फायदा होत असेल तोच मी म्हणेल की माझं आपल्या यशामध्ये काही का होईना खारीचा वाटा असेल आणि त्याच्यात मी माझी धन्यता मानेल। सर्वांना पुनश्च एकदा विनंती करतो की प्रहार करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवरती माझ्या मराठी विषयाचं लेक्चर आपण आवर्जून पहा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।